आहेत अनेक वचन. काय अभ्यास करणार आहेत? एक वचन, एक वचन आणि अनेक वचन. अनेक वचन. तर पाहूयात. आपण म्हणतो एक पान असेल तर पान म्हणतो आणि अनेक असतील तर काय म्हणतो? काय म्हणतो? तसंच समजा एक झाड असेल तर झाड म्हणतो आणि अनेक असतील तर झाडे. व्हेरी गुड. त्याचप्रमाणे इथे आपण काही शब्द घेतलेले, तर यांचं अनेक वचन आपल्याला लिहिता येईल का? तर पाहूयात. पहिला शब्द आहे डबा. डबा शब्दाचं अनेक वचन कोण लिहून दाखवतंय? सॉरी, निलेश. डबा. डबा शब्दाचे अनेक वचन डबे. काय झालं? डबे. डबाचं काय होईल? डबे. त्यानंतर आहे बैल. तर बैलचं काय येईल सांगा बरं? एक बैल असेल तर बैल आणि अनेक असतील तर एक. कोण सांगते का? ये सिद्धांती. चलो. बैल असेल तर एक बैल असेल तर बैल, अनेक असतील तर व्हेरी गुड. काय लिहिलं त्यांनी? बैल. एक असेल तरी बैलच म्हणतो आणि अनेक असतील तरी पण बैलच म्हणतो. त्याचप्रमाणे नदी. नदीचं काय येईल? चला म्हणे नदी. नदीचं अनेक वचन काय येईल? दला मोठं अक्षर काढ, थोडंसं मोठं काढ. मोठं काढ. नदी. नद्या. व्हेरी गुड. नद्या. काय येईल? त्यानंतर डोळा. एक डोळा. आता अनेक. चला अंश. अनेक. काय लिहिलंस तू? डोळे. एक डोळा, अनेक डोळे. व्हेरी गुड. छान. यानंतर आर्यन. काम घे. चल रे. एक असेल तर दिवस, अनेक असतील तर काय म्हणतो आपण? दिवसच. व्हेरी गुड. छान. आर्यन. एक असेल तर दिवस, अनेक असतील तर पण दिवसच. पेढा. चल रितेश. एक असेल तर पेढा, अनेक असतील तर पेढे. व्हेरी गुड. पेढे. अनेक असतील तर पेढे. तर एक असेल डबा, डबे. बैल, बैलच. नदी, नद्या. डोळा, डोळे. दिवस, दिवसच राहतं. दिवसचं काही काही म्हणजे शब्द तसेच राहतात. दिवसचं दिवसच. पेढा, पेढे. तर अशा पद्धतीनं आपण एक वचन आणि अनेक वचन या ठिकाणी अभ्यास केलेला आहे.